मा, तू काय करते ढी? अरे पोट्ट्या, आपल्याला जाणंय पाहुण्याच्या घरी. लवकर तयार होईना, खाल्ले तरफड. हाव मा, तू जाय, मी मैन निकर चड्डी घालून येतो. काय खराब दिवस आले रे भाऊ आमच्यावर. पोटा पाण्यासाठी पाहुण्याच्या घरी जाणं पडते आम्हाला रोज. देवा, हे दिवस जाऊ दे रे लवकर. अरे झालं नाही का रे बरं तुया झाकण झुल्या? हाव ना, थांब ना, इथली काय वय वय करते तू? हाव नस तरी काब लोक इथले सटसट करता. मया राशी भविष्यामध्ये काय लिहिलंय रे भाऊ, वाचू देता जरा. तुमच्यावर लई मोठं संकट येणार आहे. अरे बापा, संकट? आता काही नाही भाऊ मायावर. तुम्ही लवकरच गरीब बनणार आहे. अरे बापा, आता कसं होईल मय, मी जर गरीब बनला तर? बराबर 12 वाजून 12 मिनिटानं तुमचा दरवाजा खटखट असा वाजेल. हाऊ रे, 12 तर वाजले आणि 12 वाजून 10 मिनिटं झाले, म्हणजे 2 मिनिटं बाकी आता. दरवाजाकडेच पाहतो बरं मी, कोण ठक ठक करते तर. बाप्पा रे, अरे आता खरीच आवाज आला रे भाऊ, ठक ठक ठक. कोण आहे तडी? लवकर मा सामने या. अबे काय बे भिकार चोटाय हो, अरे कोण आहे रे तुम्ही? तू या नवरा. अबे पिस्तुल्या, मी का पोरगीर दिसते का तुले? अरे बेटा, आम्ही पाहुणे आहे. मग उपकार केला का आमच्यावर? जाय, तुया मायले पाठवते हो एकटे आम्हाले. हा, जातो. मा, ओ मा. काय वाद झाला रे तुले? ते पाहुणे आले होते. मग मी काय करू त्याच्यामध्ये? नोकरानी नाही का तुमची मी? नाही मा, ते पाहुणे म्हणत होते की तू एकटे म्हणे ते आईले. चालतं पिस्तोल्या, पाहते बरं मी कोण आहे ते तर. तुम्ही बसा, येते मी माहित आलोक. अरे पोरा, तू जेव्हा लहान होता ना, तो मुतून दे तू चड्डी मध्ये. तिच्या कानात मुतला शिंद मी, म्हणून तर सांगते माझ्या सर्व गोष्टी. अजून काय काय माहित आहे तुम्हाला माझ्याबद्दल, सांगा तर बरं. तू खेता खेता हागून दे चड्डी मध्ये. आणि तोच गुका खाय का तू मग? लय खराब आहे व माय हा पुऱ्या. नाही नाही बेटा, तसं नाही बोलायचं मोठ्यांशी. सुरुवात तर तुलाच केली ना व पिस्तोले. तुया मायले बोलाय ना बापा, का पाया पडू तुया आता? ये नव मा, ये नव. या या पाहुणे हो, बसा ना तुम्ही, का उभे आहे? काय झालं अचानक, कस काय फेरी मारली? आणि कोण आहे काया? तो मा पोरी आहे पिस्तोल्या. तुमचा नवरा काय दिसत नाही आहे? तो जपला शिन पिऊन. चला तुम्ही किचन मध्ये, आपण तडी गप्पा गोष्टी करू. ये पोरायला बसू दे आधी. हाव, चाल ना मग. आव, इकडे ये रे, अडी सरक. हा बोले, काय बनणार तू या? माझं असं म्हणणं आहे की घरामध्ये चष्मा लावून का बसलाय रे तू? स्वतःला काय बादशाह गिच्छा समजतोय का तू? आऊ रे, बादशाह जाय रे मी माझ्या घराचा. अरे पण हे घर मय आहे ना. अरे आता घेतो रे तुझ्या घर, किंमत सांगे तुझ्या घराची. 52 लाख रुपये. तुझ्या औकात तरी आहे का रे 52 लाख भण्याची? 1 करोड. असा मारीन ना तुला गंधा. रिकामी यम नको गर्दी करू तुये. काढू का कोयता मया? जंगाटेल कोयता. अरे 90 गिंटी चिपकोय तशी मस्त तू. मग रे 3 काटरी लागतं आपल्याला रोज राती. हाव का? का ब तू पित नाही का? नाही भाऊ, आपल्याला काय चालत नाही ते. म्हणून इथला कमजोर दिसतोय ना तू. खात्या पित्या घराचा आहे भाऊ मी. म्हणजे मी नशीन, मला काय 2 टाइमचा भेटत नशीन अनाज. ते मला काय माहित भाऊ, तुम्ही गु खाता की काय खाता का? जास्त नाही बोलजो, लय मारतो बरं मी गंधा. पण तुला पाहून असं वाटते की तू डाव बी नसणार. अरे 3 आहे 3, त्याच्याला 2 तर बाया आहे. अरे मग मी सेटिंग करून देणार रे दोस्ता. हे पाय भाऊ, तू माझ्या घरी पाहुणा आलाय म्हणून मी तू अशी अजिबकन बात करतोय, नाही तर लय तुले बोलता मी गंधा. अरे तू याजो 3-3 आहे ना बे, एक तर सेटिंग लावून दे. अरे मी नाही लावू शकत ना बे तिघी जण. ते कसं म्हणता, मला तूच पटतो असं म्हणता रे. मग माझ्यामध्ये काय कमी आहे? 220 हॉर्स पॉवरचं मशीन आहे माझं. अरे माझे 300 आहे. अरे तू काय खातू रे, शिलाजी आहेत? हाव मग शिलाजीत. अरे मला बी दे ना बे मग जरा ते पहाडी शिलाजी आहेत. अरे तू येऊ का नाही करा खायची ते? अरे गुच्चाप अनाज खाय, तेच भेटते तुले. अरे पोट्टे आहे हो, का वाले रे तुम्ही? काय नाही, अर्धा पाऊण तास झाला मला आले, मी न माई माय आली आहे. असं का? सर्व कुशल मंगल आहे तुमच्याकडे? अरे ते व्हायसाठी तर पोर पाहिजे ना हो. अरे पिस्तुल्या, सर्व बरोबर आहे की तुमच्याकडे, असं विचारतोय मी. का हो बा, तुम्ही डॉक्टर आहे की? नाही नाही, डॉक्टर नाही, मी कंपाऊंडर आहे ना. तुला काय दिसतोय मी?
का हो, म्हणजे तुम्ही इथले जायलाय? कंपाऊंडरची नोकरी लागली तुम्हाला? मा बाप SDMS आहे रे. हे कोणती डिग्री आहे हो, SDMS? काय काम आहे ते बोल फक्त. धातू वधाडण्यासाठी कोणती औषधी आहे का तुमच्याजवळ? येऊ शुकरमान की तू माझ्या घरी पाहुणा बनून आलाय. कधी दुसरा माणूस कधी असताना उभा फाडता तुले या गोष्टी विचारायच्या राहता का? तुझ्या बाप कितला खराब आहे रे. मग तू विचारतोस तसा आहे भो. काय गलत विचारलं भो म्हणा आता? मग म्हणणं कसं आहे भो की मग हाईट कसं काय वधेन? माहित आहे ना मला कोणत्या हाईटची गोष्ट करतोय तू.